सुभान्या, वो देख तुम्हारी चमक छल्लो। मॅनेजरच्या काउंटरपाशी बिलाचे पैसे द्यायला गेलेला उस्मान मोठ्याने ओरडला आणि सुभान्यासकट संबंध मुरुगन हॉटेलने कान टवकारले। सुभान्या तर खांद्यावरचं फडकं एका हातानं धरीत हॉटेलच्या दाराकडे धावतच सुटला। म्हातारी खरेच हॉटेलच्या दिशेने येत होती। हातामध्ये न पेलणारी छत्री, खांद्यावर लटकलेली पिशवी, लप्पेबाज नऊवारी लुगड्याचा बोंगा आणि एक पाय किंचित ओढत चालण्याची लकब, यामुळे म्हातारीचं ज्ञान खरोखरच प्रेक्षणीय दिसत होतं। त्यातही उन्हापासून संरक्षण मिळवण्यापेक्षा लोकांपासून तोंड लपवण्यासाठी छत्रीचा उपयोग करण्याची तिची लकब औरच होती। सुभानाला ते पाहिले की नेहमी म्हातारीच्या मुरुगन हॉटेलमधल्या पहिल्या फेरीची आठवण होई। त्या दिवशी आकस्मिक वाऱ्या वादळानं घेरलं म्हणून नाईलाजानं तिला असल्या फडतूस हॉटेलचा आसरा घ्यावा लागला होता। तेव्हा गरज होती तरी तिच्याजवळ छत्री नव्हती आणि अलीकडे हे निष्कारण छत्रीचे ओझे बाळगण्याची एवढी काय हौस जडली होती कोणास ठाऊक। या आजीबाई, मी मिटू का छत्री? हॉटेलच्या पायरीवर छत्री बंद करताना म्हातारीची झालेली तारांबळ पाहून सुभान्या तत्परतेने तिच्या मदतीला गेला आणि ती ही छत्री त्याच्या स्वाधीन करून चुरूचुरू चालत आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली। चांगलं फॅमिली रूममध्ये अदबशीरपणे एकांतात बसण्याचं सोडून कॉलेजच्या पोरांनी गजबजवून टाकलेल्या या बकाल कोपऱ्यात बसण्याचा विक्षिप्तपणाही म्हातारीचाच। ती बसण्यापूर्वीच चपळाईनं तिच्या बाकावर आणि टेबलावर फडकं फिरवीत सुभाने म्हणाला, गेल्या शनिवारी आला नाहीसा, जीव बरा नव्हता? जीवाला काय धाड झालीये? घरातून सुटका नको मिळायला का व? काही सणवार तर नव्हता, पंचांगात नसेल, आमच्या घरात होता। आमच्या डॉक्टरांच्या लग्नाचा वाढदिवस, जंगी पार्टी, भंग बराबर, कामातून सवड मिळाली नसल। सुभान्यानं आपलं डोकं लढवलं आणि त्याच्या त्या निर्बुद्ध चेहऱ्यावर म्हातारी जीव कासावीस होईपर्यंत हसली। हसायला लागली की हसतच राहायची। मध्येच तंद्री लावून बसली तर बसवून ठेवलेल्या मुर्द्यासारखी निश्चित बसायची आणि बोलायला लागली की पण अशा वेळा फार कमी। आताही सुभान्याचं लक्ष मॅनेजरकडे वेधत ती एकदम विषय बदलून म्हणाली, सांभार चौकशा करीत बसू नकोस, तो बघ मॅनेजर कसा मारक्या म्हशीसारखा बघतोय। हा मग काय आणशील? इडली सांबार, वडा सांबार, दही वडा, मेंदू वडा, बटाटा वडा। सुभान्यानं नेहमीसारखी पदार्थांची जंत्री जपत म्हातारीचे बाक सोडले। अभिनय तर झकास वाटला होता त्याचा आणि म्हातारीचाही, कारण पदार्थांची ही जंत्री तिलाही नको होती आणि ती यातलं काही मागणार नाही याची त्यालाही खात्री होती, कारण म्हातारीच्या एकूण 8-10 फेऱ्यांमध्ये तिनं मनापासून काही खाल्ल्याचं अगर मागितल्याचं सुभान्याला आठवत नव्हतं। पार अनिच्छेने एखादा पदार्थ कुरतडत डिवचत राहायची ती आणि एवढे करूनही निम्मा पदार्थ बशीत टाकूनच उठायची। न कुरकुरता किंवा पदार्थाच्या सामान्यपणावर शेरे न मारता बिल भरघोस टिपेसह चुकवायची आणि छत्रीत तोंड लपवत रस्त्यावरच्या गर्दीत शिरून जायची। नंतर बाकी नेमक्या आठवड्यानं शनिवारीच दुपारच्या याच सुमारास हळूच हॉटेलमध्ये शिरायची। हे सारं सुभान्याच्या अंगवळणी पडून गेलं होतं। आताही त्यानं सवयीनं म्हातारीचा ठरलेला पदार्थ तिच्या पुढे नेऊन ठेवला आणि मॅनेजरच्या धाकानं तो नव्या गिराईकाकडे वळला। मॅनेजर खरेच त्याच्याकडे रोखून बघत होता। वेटर मंडळींनीही गिराईकांची फालतू गप्पांमध्ये वेळ घालवणं त्याला मंजूर नव्हतं। त्यातही म्हातारीसारखं शंकास्पद गिराईक तर त्याला पहिल्यापासूनच पसंत नव्हतं। चायला धंदा काम बगबग जादा। पहिल्या खेपेला आकस्मिक आलेल्या पावसापासून निवारा म्हणून म्हातारी हॉटेलमध्ये शिरली तेव्हाच बुढी को बोल उसके लायक उपास का आयटम नहीं रखता अशी सडेतोड समज त्यानं सुभान्याला दिली होती। पण त्या दिवशी सहज म्हणून आलेली ती म्हातारी त्यानंतर नियमित येत राहिली। आपल्या ठरलेल्या वारी आणि ठरलेल्या वेळी न चुकता हजेरी लावत राहिली आणि कळत नकळत सुभाना तिच्यामध्ये गुंतत चालला। एखाद्या वेळी म्हातारीला यायला उशीर झाला तर आतूनच 4 मसाला 20 रुपये अशी हळी देण्याऐवजी रस्त्याच्या अंगाच्या मॅनेजरच्या काउंटरपाशी ते सांगण्याच्या निमित्तानं 10 हेलपाटे घालायला लागला आणि एवढं करूनही ती आली नाही तर उरलेला दिवस उदास बेचैनीत घालवायला लागला। सुरुवातीचे काही दिवस त्याची ही घालमेल इतरांच्या लक्षात आली नव्हती।
पण म्हातारीविषयीची त्याची आत्मीयता त्याने लपवण्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र बघता बघता त्याचं ते म्हातारं प्रेम उभ्या हॉटेलच्या मरमणुकीचा आणि चेष्टेचा विषय होऊन बसलं. लालपरी काय, चम्मक छल्लो काय आणि मेहबूबा काय, बरोबरीचे सगळे वेटर, नोकर आणि पोरंटोरं म्हातारीचा उल्लेख असल्याच एखाद्या टोपण नावानं करायला लागली. सुभान्या, तेरी लालपरी देख, पिली पडणे लगी आहे. कामात घडल्यासारखे दाखवणाऱ्या सुभान्याचं लक्ष उस्माननं पुन्हा एकदा म्हातारीकडे वेधलं आणि सुभान्या पुन्हा म्हातारीच्या बाकड्याकडे वळला. म्हातारीचा चेहरा खरंच पांढरा फकट पडला होता. तिच्या घशातून चित्रविचित्र आवाज येत होते. दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. हे पाहून बेदरून सुभान्या लगबगीने तिच्या जवळ पोचला. तोवर लहान मुलानं काचेच्या गोट्या उधळून ठेवात तशी तिची बुंबुळं डोळ्यात वेडीवाकडी फिरली आणि तिने खुर्चीवर मागच्या मागे मान टाकली. म्हातारी निश्चिंत झाली होती. तिची छाती तेवढी समोरच्या रस्त्यावरच्या फकीराकडल्या धूपदानामधल्या धुपासारखी उसासत होती. धसका लागला होताच तसा जीव घेणा. मुरुगन हॉटेलमधले हे सगळे नोकर, काही गिराईकांनी, खुद्द मॅनेजर सुद्धा थोड्याफार कुतूहलानं आणि बऱ्याच धास्तीनं म्हातारीला निरखत होते. क्षणापूर्वी तर ती मजेत खात होती. समोरच्या टेबलाभोवती कॉलेजमधल्या पोरांनी मांडलेला हैदोस कौतुक भरल्या नजरेनं बघत होती. आपलं निम्म्या शिम्म्या दातांचं बोळकं वासून हसत होती. त्या सगळ्या गदारोळात म्हातारीच्या अस्तित्वाची दात कोणी घेण्याचं काही कारणही नव्हतं. पण तिनं मान टेकली आणि कॉलेजमधल्या पोरांचा हास्य विनोद थांबला. भसाड्या आवाजातलं रेडिओवरचं गाणं कोणीतरी धावत जाऊन थांबवलं. समोरच्या काशाच्या भांड्यामधली चिल्लर खुळखुळवणारा मॅनेजरचा हात थांबला. फार कशाला, आत बटारखान्यामध्ये तव्यावरच्या डोशाच्या पोटात होणारं चूर सुद्धा. आजीबाई, आजीबाई, सुभान्यानं घाबऱ्या म्हातारीला हाका मारल्या. इतरांसारखं दुरूनच माफक सहानुभूतीच्या नजरेनं तिच्याकडे पाहणं त्याला शक्य नव्हतं. कारण अखेर पहिल्या दिवसापासून ती त्याचं गिराईक बनली होती आणि सहसा एका वेटरच्या गिराईकामध्ये दुसऱ्यानं ढवळाढवळ करायची नाही असा तिथला व्यावसायिकाच संकेत होता. आजीबाई, पाणी बिनी पाजू का? म्हातारीच्या तोंडून उत्तरादाखल शब्द फुटला नाही, पण तिनं हातानंच थांब थांब अशी खून सुभान्याला केली आणि त्याचा जीव अक्षरशः भांड्यात पडला. म्हातारीनं कसा का होईना आपला आपण हात हलवला. म्हणजे आपल्याला वाटलं तसलं भलतसलतं काही झालं नाही तर. वेळ प्रसंग आला असता तर या बकाल बाजाराळीत जवळपास एखादा हॉस्पिटल दवाखाना सुद्धा नव्हता. घरून कोणाला बोलावून घ्यावं म्हटलं तर म्हातारीच्या घराचा ठावठिकाणा, कोणाचा नाव पत्ता काहीच माहीत नव्हतं. तिने कधी कळूच दिलं नव्हतं. म्हणजे सगळी जबाबदारी सुभान्यावरच. म्हातारीच्या आधी सुभान्यानेच घाम टिपला. आजीबाई, सावध झालासा का? पंखा सोडू? नको. म्हातारीने चेहरा कसानुसा केला. थंड पाणी पिणार? आण थोडं. त्या पाण्यानं म्हातारी बरीच सावरली आणि पदरानं वारा घेत घाम टिपत म्हणाली, काय ब्रह्मांड आठवलं होतं रे मला. तुम्हाला कशानं आजीबाई? माझंच प्राण कंठाशी आलं होतं. काय भलगुरं झालं असतं म्हणजे. हो, तेवढ्या ठचक्यानं काय भलं बुरं होतंय. बरं खावा आता निवांत. म्हातारी काहीच बोलली नाही, पण तिनं पर्सची झटापट करून ती उघडली आणि 2 रुपयांची एक नोट सुभान्यासमोर धरली. सुभान्या पुन्हा गडबडला. हे हो काय आजीबाई, संपविणार नाही? नको, पैसे घे. अहो पण का? आज गोड लागलं नाही जीवाला. सौदाउंड म्हातारीने कमालीच्या तुच्छतेनं मान उडवली. कोण तो तुमचा आचारी? त्याला पाठव आमच्या घरी इडली शिकायला. तिथे असले रबराचे तुकडे होत नाहीत म्हणावं. बत्ताशासारखी शुभ्र आणि जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळणारी इडली करते आमची सून. कालच केली होती. म्हातारी दारापर्यंत जात म्हणाली. आता घरचा जिन्नस म्हणला म्हणजे. सुभान्यानं उगाच बचावाचं भाषण केलं. कारण बोलत बोलत म्हातारी मॅनेजरच्या काउंटरजवळ आली होती आणि त्याच्या साक्षीनं त्याला अन्नाला नावं ठेवणं खुद्द सुभान्याला तरी परवडण्याजोगं नव्हतं. आजीबाई, राहिलेलं पैसं ठेव तूच.
म्हातारी दुरूनच म्हणाली आणि क्षणात रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून दिसेनाशी झाली. तिला पोचविण्यासाठी 2 पायऱ्या उतरलेल्या सुभाण्याला मात्र पाठ वळताच साऱ्यांनी घेरून टाकलं. कोणीतरी गायला लागलं, हाय हाय ले गई दिल बुड्ढी सुभानी की. कोणी खटापणा म्हातारीचं चालण्याची नक्कल करीत म्हटलं, वा रे वा, क्या चाल है, क्या सफेद सफेद बाल है. कोणी टप्पल मारली, भडव्या इश्कबाजी करायला कोणी जवान लवंडी नाही रे सापडली तुला. कोणी काही. मध्येच त्याच्या हातातली 2 रुपयाची नोट पाहत एक म्हणाला, आईला सुभानराव, आज पण 2ची नोट आखी. वहीच तो हम बोलता, जादू बुड़ा का नहीं, उसके हाथ से गिरने वाले इन नोटों का है बच्चू. और क्या. हात धरून पायऱ्या चढता उतरताना एखाद्या दिवशी हातातल्या बिलवर ओढ अल्लादन चूप सुभाण्या बांधणं हरवून कडकला. म्हातारीवरून दोस्त मंडळींनी छेडण्याची काय पहिली वेळ नव्हती. रोज दिवसाचे 12-14 तास गुरासारखे कष्ट करताना असला एखादा विरंगुळा सर्वांनाच हवा असे. खुद्द सुभाण्यानेही असल्या चेष्टा मस्करीत कित्येकदा भाग घेतला होता. पण म्हातारीशी सारी जवळी आपण पैशासाठी करतो हा आरोप मात्र त्याला सोसण्यासारखा नव्हता. पैसा. खूप वर्षांपूर्वी या पैशाच्या शोधातच तर त्याला खेड्यातलं हे चिमुकलं घर सोडून मायपोट मुंबई गाठावी लागली होती. दुसरा पर्यायच नव्हता तेवढ्यापुढे. त्या अपरात्री त्या मिट्ट काळोखात घराचा उंबरठा शेवटला ओलांडला तेव्हा त्याचं उंबरठ्यात पाप दारू पिऊन अस्ताव्यस्त पडला होता आणि आतमध्ये फाटक्या वाकळावर 2 लहान महिनींना पोटाशी घेऊन पाय मुडपून आई पसरली होती. अंधारात अदमाचे तिच्या पायांना स्पर्श करायला गेला तेव्हा हाताला चरबट कळहीन सुखे केसच तेवढे लागले होते. तोच तिला शेवटचा स्पर्श. बापाबद्दल कधी सहानुभूती वाटली नव्हती. बहिणींबद्दल प्रेम निर्माण होण्याइतका त्यांचा सहवास घडला नव्हता. पण आईच्या त्या कळाहीन केसांचा तो शेवटला स्पर्श मात्र एखाद्या जन्मखुनेसारखा हातावर कायमचा राहिला होता. पुढे मायपोट मुंबईने पोटासाठी इतके घुमवले की पहिला काळ तर आपल्याला एक माय आहे याची सुद्धा आठवण राहिली नाही. कधीमधी गावाकडे जावेसे वाटले पण रजेअभावी पैशाअभावी ते जमले नाही आणि पुढे ते वाटणे क्षीण होत गेले. आज रोख उद्या उधार ही प्रत्येक दुकानात आढळणारी पाटी हा त्या दुकानाचाच नव्हे तर उभ्या मुंबईचा जीवनधर्म आहे हे कळण्यासाठी काही वर्ष जावी लागली. आणि रुपया पैशांच्या रोखटोकापणाचा मनावर असा पगडा बसला की भाडे खर्च आणि वाट खर्च करून गावी जाण्यापेक्षा मनी ऑर्डरची तेवढी रक्कम वाढवणं फायद्याचं वाटायला लागलं. आपलं घरदार माणसं गाव सारं दिवसांदिवस दुरावत चाललं. तरीही अंधाऱ्या रात्री रस्ता काढत लांब जाणाऱ्या बैलगाडीला अंधार गिळत असताना मध्येच एखाद्या बैलाचा डोळा जसा लकाकून उठावा तशी दुरावत चाललेल्या त्या गावातून घरातून आईची एखादी पुसटची आठवण तेवढी चमकून उठायची. विशेषतः त्या म्हातारीला पाहिल्यावर पहिल्यांदा तिच्या त्या पांढऱ्या शुभ्र केसांच्या महिरपीत पाहिलं तेव्हा सय आली ती आईच्या त्या रुख्या-सुख्या काळाहीन पण तेव्हा काळ्याभोर असलेल्या केसांची. आता त्यांचाही असाच कापूस झाला असेल का? बस एवढंच. बाकी कसला इश्क आणि कसली मोहब्बत. दिवसभर गिराईकांच्या रगाड्यात श्वास घ्यायला सुद्धा उसंत नसे. गिराईकांचं पोट आणि मॅनेजरचा गल्ला सतत भरत राहण्याच्या धडपडीत स्वतःचं खाजगी आयुष्य, आवडनिवड, कल, प्रकृती या साऱ्यांना सदाचीच कळती लागली. वास्तविक स्वतःतला बदल लक्षात घेण्या एवढा सुद्धा अवधी नसे. पण म्हातारीचं एखाद्या वेळी म्हणे, आज थकलेला दिसतो, धड खातो पितोस की नाही? का आमची पोटं भरता तुमची सरी काय लई खातायसा? आता या वयात आणखी किती खायचं बाबा? अहो एक गिराई कसलं वस्तात भेटतंय की काय सांगू. जिन्नस चमचाभर कमी भरला तर भांडायला उठतायत. 7 वर्षांचा अनुभव सुभाण्याच्या तोंडून बोले. पोट भरायसाठीच येतात म्हटल्यावर असं व्हायचंच. आणि मग तुम्ही कशा पायी येता? सुभाण्यानं सहज म्हणून कित्येकदा हा प्रश्न म्हातारीला विचारला होता. गोरी घुमटी, सुखवस्तू दिसणारी, अंगावर 2 ठळक दागिने घालणारी, भल्या घरची ही म्हातारी असल्या दर्जाच्या बकाल हॉटेलमध्ये एकटी येते कशासाठी? सुभाण्याला कित्येकदा प्रश्न पडला होता.
त्यालाच का? संबंध हॉटेलचाच याबाबत मनस्वी जिज्ञासा होती. म्हातारी कधी चवीने खात नसे, कमी अधिक मागत नसे, पैशांचा हिशोब करीत नसे. नुसती चेई घटकावर बसे, काहीतरी चिवडल्यासारखे करी आणि दर खेपेनिशी सगळ्यांची जिज्ञासा वाढवून जाई. तसा ती स्वतःहून स्वतःबद्दलचा कुठलाच थांगपत्ता लागू देत नसे. तिचा मुलगा डॉक्टर आहे, गावात बऱ्यापैकी घर आहे, 2 मोठी नातवंडे आहेत, सूनही नोकरीवर जाते आणि शनिवारी मारुतीच्या देवळात जाण्याच्या निमित्ताने ती या बाजूला फिरकते. एवढीच माहिती आजवर सुभान्या गोळा करू शकला होता. पण या कशाचाच संदर्भ तिच्या हॉटेलमध्ये येण्याशी जुळत नव्हता. सुभान्या मात्र तो संदर्भ लावणार होता. म्हातारीकडून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवणार होता. तिने जरा संधी देण्याचा अवकाश. पण पुढले 2-3 आठवडे तशी संधी तर दूरच, खुद्द म्हातारी सुद्धा हॉटेलमध्ये फिरकली नाही. सुभान्याने खूप वाट पाहिली. मॅनेजरची नजर चुकवून जवळच्या त्या मारुतीच्या देवळातही 2-4 चक्रा मारल्या. पण नुसतेच गोरीगोमटी साडी पडली, पांढरे केसांची, लडबडत्या चालीची हे वर्णन सुभान्याला कुठवर पोचवणार? ते 2 शनिवार त्याने अस्तव्यस्त घालवले आणि 3ऱ्या शनिवारी तर तो तिच्या येण्याची वेळी झपाटल्यासारखा हॉटेलच्या दाराची नाहक येरझाऱ्या घालू लागला. भरीतभर म्हणजे मैनेजर ने किसे ढूंढते हो बच्चू, 2 हफ्ते नहीं आई तो समझो गई वो होगी ऊपर असल्या शेराची पिंग टाकून त्याचं मन पारच जखमी करून टाकलं. मॅनेजरने सुचवले तसे घडणे अवघड नव्हते, अशक्य तर नव्हते. गेल्या काही खेपांना म्हातारीला दम लागला होता, कमी दिसू लागले असावे असाही भास झाला होता. तसा तिच्या येण्याने हॉटेलच्या प्रपंचात काही फरक पडणार नव्हता. सुभान्याला मिळणाऱ्या त्या एखाद्या रुपयाचे टिपेचाही फारसा प्रश्न नव्हता. तरी पण म्हातारीच्या त्या विक्षिप्त मागण्यामागचं गूढ समजण्यापुरती तरी तिची एखादी भेट, तोही योग आला आणि सुभान्यानं विजेच्या चपळाईनं तो गाठला. म्हातारी बाकावर बसण्यापूर्वी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. काय आजीबाई, आला नाही दिसात? नाही जमलं बाबा. का म्हणलं आम्हावरली माया पातळ केलीच का काय? तर सीझन प्रमाणे घट्ट पातळ करायला माया म्हणजे काय? गवळ्याकडलं दूध वाटलं वय तुला? म्हातारी स्वतःच्याच विनोदावर खुश होऊन खूप हसली, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. आणि नंतर स्वतःच सांगू लागली, नातीचं लग्न ठरलं बाबा, 20 दिवसात झालं सुद्धा. घर नुसतं माणसांनी भरलं होतं. कालच गर्दी पांगली आणि नवरा नवरी एवढं विचारताना सुद्धा सुभान्याला लाजल्यासारखं झालं. अलीकडे वरचेवर हा विचार मनात यायला लागला होता. गावाकडे असतो तर आतापर्यंत घरच्यांनी खासच लग्नाचा सरेमेरा मागे लावला असता आणि नात्यातलीच एखादी सुमार रूपाची पण भरल्या अंगाची पोर बाशिंग बांधून अल्लद स्वाधीन केली असती. मग आतासारखं जवानीवर गण चढवीत हॉटेलच्या पायरीवर झोपणं तरी नशिबी आलं नसतं. पण आजीबाई सहज म्हणाली, नवरा नवरीना आले होते ना एकदा पाया पडायला, मला मध्ये धरून बाकी फोटो सुद्धा काढला. म्हटलं पडे मागे म्हटलं माझंच तोंड तेवढं एनलार्ज करायला. बरं, पण सुभान्याला म्हातारीच्या या वाक्याचा अर्थ समजला नाही. त्याचं माजून लग्नघरातच वावरत होतं. तो टिचकी वाजवून म्हणाला, मग बराबर घरातच लाडू पोळ्या बनविल्यावर आजीबाईला मुरुगनची याद कशापायी येतीया? हो तर सारख्या मेजवान्या चालल्या होत्या. माझ्या खोलीत यायचं ना तार वाटून वा. सेपरेट खोली का आजीबाई तुमची? तर सगळं सेपरेट, झोपणं उठणं खाणं पिणं सगळं. आम्ही गबाळ्यासारखं वावरणार, अडाण्यासारखं अन्नावर तुटून पडणार, मचमच आवाज करत खाणार. त्यापेक्षा खोलीत ताट वाढून पाठवणं बरं. आज म्हातारी कधी नव्हे इतकी बोलत होती आणि सुभान्या डोळे विस्पारून कान पाडून ऐकत होता. सगळी कामं करायला स्वतंत्र खोली, दिमतीतला गडी माणसं. ही आजीबाई आहे तरी किती श्रीमंत. मग आजीबाई, कमी जास्त लागलं की तुम्ही ओरडून मागून घेता का? बेट हॉटेलल्यासारखं कमी जास्त? म्हातारी म्हणाली, तोंड कसंनुसं करीत म्हणाली. जास्त कटलं बाबा, आलेलंच संपत नाही. एकट्यानं घेताना घास तोंडात घोळतात. वाटतं आपण अन्न खात नाही, अन्नच आपल्याला खाते. जा बाबा जा, मॅनेजर डाफरेल तुझ्यावर. शिवाय या तरुणपणी समजणाऱ्या गोष्टी नाही. मॅनेजरच्या उल्लेखानं सुभान्या भानावर आला आणि चटकन भटारखान्याकडे वळत म्हणाला, नेहमीच आणू ना आजीबाई?
आण काही भुकेसाठी, जिवेच्या चोचल्यासाठी, फार कशाला, देह उगवण्यासाठी सुद्धा खायचे दिवस संपले आता. आता आपलं हसत खेळत खेळीमेळीनं चार चौघांबरोबर माणसातली ऊब आणि गोडवा त्या अन्नात उतरतो अशाने. आणि सुभाण्या उभ्या जागी थरकला. म्हातारीचं मुद्दाम असं उघड्यावर कलकलाटात खायला बसणं, रेडिओवरच्या गाण्यासाठी हातातली जाडजूड अंगठी टेबलावर आपटत ताल धरणं, पोरांच्या बाष्कळ विनोदावर मनमुराद हसणं, लुकलुकत्या नजरेनं त्या तरुण पोरांचा आनंदोत्सव न्याहाळणं, हे सारं त्याला त्या एका क्षणात आठवून गेलं. आणि दुसऱ्या क्षणी म्हातारीची अत्यंत कणवही आली. माणूस इतकं संपन्न असूनही इतकं लाचार असू शकतं. तसे शहरात नवे आल्यावर माणसांच्या त्या प्रचंड महासागरात स्वतःच्या वाट्याला आलेलं एकटेपण तो विसरलेला नव्हता. पण त्यावेळी निदान देह तरी तरुण होता, मनात उमेद होती, उभी होती आणि मुख्य म्हणजे कुरकुर करत बसायला सुद्धा उसंत नव्हती. म्हातारीला मात्र या वयात देहाच्या या विकल अवस्थेत चहूकडून अंधारून आल्यावर एकटेपणा कसा डसत असे. त्या दिवशी तर म्हातारीनं नेमकी इतकंही खाल्लं नाही. नेहमीसारखीच पुढ्यातली बशी ढकलून नोट त्याच्यासमोर करत म्हणाली, पुढच्या शनिवारी जमलं तर येईन रे बाबा, वाट पाहू नकोस का वा आजीबाई? सुभाण्यानं चिवटपणानं विचारलं. आता नात गेली लग्न करून, मग आमच्या देखरेखीसाठी नवी बाई ठेवली आहे सनबाईंनी. कोणास ठाऊक ती सोडते की नाही मला एकटीला. हातेच्या मग दोघींनी संगच या ना. छान. तू पोलिसाला हाताशी धरून गल्ल्यावर हात मारशील का कधी? अडाणी कुठीकडला. अरे बाबा, घरच्या कोणाला कळू नये म्हणून तर असल्या आळबाजूच्या हॉटेलात यावं लागलंय, नाहीतर कशाला. तसं नका म्हणू, येत जावा. याच बरं का? नक्की आजीबाई. सुभाण्या त्या दिवशी थेट रस्त्यापर्यंत तिला पोचवायला गेला. तेच म्हातारीचं अखेरचं दर्शन. पुढले 2-3 शनिवार ती आलीच नाही आणि सुभाण्याच्या मनात अशुभाची पाल चुकायला लागली. ती लडबडती चाल, ते सुरकुतून ओघळलेले गाल, हसल्यानंतर जवळपास मिटल्या जाणाऱ्या डाळ्यातूनही स्पष्ट दिसणारी ती चमक आणि देवादिकांच्या जुन्या तसबिरीमध्ये अगदी हमखास आढळणाऱ्या चेहऱ्यामागच्या त्या तेजोवलयासारखे दिसणारे ते पांढरे शुभ्र केस. संबंध हॉटेल म्हातारीला विसरले सुद्धा नाही म्हणायला उस्मानला 1-2दा चम्मक छल्लो याद आली. मॅनेजरला एकदा त्या सुप्रसिद्ध उचक्याची. बस सुभाण्याला मात्र शनिवारची दुपार झाली की उगाच हुरहुर वाटे. रस्त्यावरच्या प्रचंड गर्दीतून एखादी काळी छत्री पुढे सरकल्याचा भास होई. म्हातारीची बसण्याची जागा तो मुद्दामच शक्यतोवर रिकामी ठेवी आणि मॅनेजरच्या काउंटरपर्यंत अगणित खेपा घाली. त्या दिवशीही त्याचे हेच चालले. 3200 बाकी होते. म्हातारी विना सुना वाटणारा तो 5वा की 6वा शनिवार होता. दुपारची लंच अवरची गर्दी ओसरून नुसताच वेळ काढायला आलेल्या उन्हाळ पोरटरांनी हॉटेलचा कब्जा घेतला होता. क्षुल्लक ऑर्डरींसाठी त्यांनी चालवलेली नाचानाच आधीच सुभाण्याचं टाळकं उडवून गेली होती. एवढं करूनही त्याचं उठण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. कामाशिवाय बसू नये या ठळक अक्षरातल्या पाटीचा त्यांच्यावर काहीच परिणाम नव्हता. त्यांना चलाखीने कसे कटवावे या विचारात सुभाण्या काउंटरपाशी रेंगाळतो. तो पुन्हा आणखी एका चांडा चौकडी आली आणि काउंटरपाशी आपल्याला पसंतीच्या सिगारेट घेऊन चांगलेल्या जळत्या सुंभावर त्या पेटवता बडबडू लागली. त्यातला एक जण दुसऱ्याच्या पाठीत दणका घालत म्हणाला, आज बिंदास दम मारता येतो यार. त्या दिवशी पकडले जाणार होतात की नाही बच्चमजी? तर रे, दुसरा म्हणाला. अरे, सेफ एरियात आलो म्हणून खुशीनं पहिला झुरका ओढून बघतो तर काय, त्या तिथल्या बाकड्यावर आमचीच आजी. बघितलं आणि चक्रावलोच. नंतर मात्र तिथल्या तिथंच ठरवलं, हिनं घरी चहाडी केली तर आपण पण सोडायचं नाही. आईला असल्या थर्ड रेट ठिकाणी आजी गेल्याचं डॉक्टरांना समजलं म्हणजे काय खैर नव्हती. त्यांना पण तसंच वाटलं असणार म्हणून तर तसला ठसका. गॉड नोज, अलीकडे डोक्यावर परिणाम झाल्यासारखीच वागायची. शेवटी तर पार भ्रम झाला होता. तिच्या खोलीत पलंगावर क्षणभर सुद्धा थांबायची नाही. सुटली एकदाची. आणि एवढं म्हणून बेफिकरपणे सिगारेटची राग झटकत तो पुढेही सरकला. सुभाण्याचे मात्र कान आणि मन क्षणभर बधीर झालं. जीव घुसमटल्यासारखा झाला आहोत.
म्हातारीच्या त्या रिकाम्या जागेवरून लुकलुकते डोळे दिसल्याचा भास झाला आणि एक तिरीमिरी निशी तो धडपडत थेट आतपर्यंत गेला. म्हातारीचं ते रिकामं बाकडं झपाटल्यासारखं तरातरा ओढून त्यानं त्या वेळ काढू टवाळ पोरांच्या घोळक्यानजीक आणून ठेवलं आणि हा सारा प्रकार विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या मॅनेजरला तिथूनच ओरडून सांगितलं, मी गावी जातोय मॅनेजर, अभी के अभी. अरे पण मॅनेजरने गोंधळून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. कैसे जाएगा, पैसा कहाँ से लाएगा, नोकरी का क्या करेगा. त्याने नाना प्रश्न विचारले. इतर वेटरही बाजूला जमले, पण सुभान्या काहीच उत्तर देऊ शकला नाही. एक वार त्या गर्दीकडे आणि एक वार त्या रिकाम्या बाकड्याकडे तो भ्रमिष्ठासारखा पाहत राहिला आणि दुसऱ्या क्षणी मटकन त्या बाकड्यावर बसून लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले पोहोचेल. धन्यवाद.